12 जणी नक्कीच असतात. 2-3 डझन बायका घेऊन तुम्ही सहजच कुठेही जाऊ शकता आणि तुमचा इथे सक्रिय सहभाग आम्हाला नेहमीच लाभतो आणि या सामन्यांचा देखील तुम्ही आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहात. आपला भाऊ गणेश दादा पण खेळत असेलच, म्हणजे आपला नवरा प्रेम, म्हणजे इथे सगळे आपल्याला खेळतायत आणि खेळताना पाहून तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्हाला नियोजनाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? पवन पवन भोईर, आपण व्यासपीठावर यायचं इकडे. नाही नाही, आवड आहे आम्हाला क्रिकेटची, म्हणून आम्ही येतो. खरोखरच खूप खूप धन्यवाद सर्व महिला वर्गांचे आणि स्पेशली अरुणाताई गाताडे यांचे, उपसरपंच ग्रामपंचायत भातान. पवन पवन भोईर, आपण खरं म्हणजे हिऱ्याची ओळख हा व्यापारीच करू शकतो. कारण पवननी ज्या प्रकारे 3 षटकार मारले आणि त्याच्या ह्या खेळाचे कौतुक आपले बाहुबली प्रवीण भोईर यांनी केले. 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलेले. जरी आपला संघ या मालिकेतून जरी पराभूत झाला असेल तरी आपण सगळ्यांची मन मात्र नक्कीच जिंकलेत आणि सगळ्या प्रेक्षकांना मी अगदी मनापासून सांगतो की आपण टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय. एक नवीन उमदा खेळाडू आपल्या भातांमधून हा तयार होतोय आणि नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण भातान हा नक्कीच खेळाडूंचा खजिना असलेला आपला संघ आहे. अगदी सुरुवातीपासून बघायला गेलो आपण तर देऊ त्या भोईर झाले किंवा राम काठावले आमचे तात्या ते झाले, वसंतप्पा काठावले झाले, रमेश भोईर, त्यानंतर आपले रमेश भोईर, संजय भोईर, ते चंद्रकांत भोईर, अरुण पाटील, सुनील सते, अगदी अनिल भोईर पासूनची आपली प्रवीण भोईर आता ही जी गावाची परंपरा चालू आहे आणि त्यामध्ये नक्कीच एक जसं भारतामध्ये आपण पाहायला गेले तर महाराष्ट्रातील आपले मुंबईमधील खेळाडूंचा भरणा अतिशय असाचा, त्याचप्रमाणे आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये नेहमीच भातान गावाचे खेळाडू अग्रेसर राहिलेले आहेत आणि आता हा नवीन पवन नवीन उदयास येतोय आणि त्याचे कौतुक नक्कीच प्रवीण भोईर यांनी केलेले आहेत आणि त्याच्या ह्या 3 षटकाराला त्यांनी मनापासून दाद दिली आहे. त्याचे आभार. त्याला 200 रुपयाचे पारितोषिक हे प्रवीण भोईर यांच्याकडून आलेले आहेत आणि आता किशोर भोईर यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आमच्या महिला वर्ग इथे येऊन खेळाचा आनंद लुटतात. एक खरंच आनंदाची गोष्ट आहे. आपण कुठेही गेलो तर एक कुठेही कुठल्याही व्यासपीठावर क्रिकेटच्या व्यासपीठावर ह्या महिला आपल्याला पाहायला मिळत नाही. एक भातन अशी आपली पंढरी आहे की इथे नक्कीच महिला असतात. आता अगोदर आपल्या एक 2 नाईट मॅचेस झाल्या प्रीतम दादांच्या नावाने आणि दुसरी आमदार चषक झाला. या दोन्ही चषकामध्ये सुद्धा आपण पाहिले असतील की महिला वर्ग ह्या भरपूर व्यासपीठावर होत्या, म्हणजे अगदी मनापासून इथं आनंद लुटण्यासाठी त्या आल्या होत्या. तसं पाहायला गेले तर आपल्या महिला नेहमी घरात असतात आणि हे एवढं चांगला इथं प्रदर्शन आपल्या गावातील तरुणांकडून आयोजनाकडून घडवला जातो, परंतु महिलांना मात्र तो नक्कीच पाहता येत नाहीये आणि इथं येऊन तो आस्वाद घेतात. आपली सर्व कामं आटपून आम्ही जेवलो आणि इकडे आलो, परंतु महिलांचं तसं नाहीये. संदेश भोईर त्याने त्याचा सामनावीराचा किताब प्रणय ठाकूर याला देण्याची मागणी इथे केलेली आहे. ही हॅज डेडिकेटेड हिज ट्रॉफी टू दी प्रणय ठाकूर बिकॉज ही हॅज बॉल्ड व्हेरी वेल. खरोखर सुपर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि संदेश भोईर मोठ्या मनाने आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रणय ठाकूर यांना देणार आहेत. प्रवीण भोईर याच्याकडून पवन भोईर याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पवन खरोखरच खूपच चांगला दोन्ही खेळ केलेला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आपल्या सुपूर्द करत आहोत.
आयोजक आपण रमेश भोईर आपले डंग्या भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा डिझेल संदर्भात त्यांना आपल्याशी काही चर्चा करायची आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण त्यांच्या रमेश भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी धावसंख्या 8 धावा पहिले षटक प्रगतीपथावर असताना आता आपण सामना पाहतोय. रंगतदार सामना होणार आहे कारण रोहित पाटील इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर देखील खणखणीत षटकार. बॉला 2 जर षटकार मारले तर राजेश ठाकूर उर्फ बंड्या ठाकूर यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि रुपेश ठाकूरनी जर कॅच घेतली तर सरपंच तानाजी पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. पुन्हा एकदा सनसनाटी षटकार. तर राजेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये. ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपये मिळतील. 5 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्यात आतापर्यंत रोहित पाटीलनं. एक विरोधी संघाचे संघ मालक अरुण पाटील यांनी अगोदरच तसा त्यांचा धसका घेतला होता. येता जाता त्यांना ते मानसिकरित्या टॉर्चर करत होते का बघा तू माझ्या विरुद्ध आहेस, खेळताना विचार कर. परंतु रोहितने मात्र त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि आतापर्यंत 5 चेंडूवर 20 धावा जमवल्यात आणि एक सुस्थितीत नेऊन ठेवलंय आपल्या संघाला. इथे मात्र वाईट चेंडू. अवांतर एक धावसंख्या नक्कीच मिळणार आहे आणि कुठेतरी आक्रमकता धारण केले या रोहित पाटील फलंदाजाने. 3 षटकार अद्याप लगावलेत. पाहूया पुन्हा एकदा वन्स अगेन. चौकार, खणखणीत चौकार. अरुण पाटील कुठेतरी एक मनोमन विचार करत असेल आपल्या बांधावर बसण्याची प्रथा चालूच राहणार आहे की काय. कधीतरी त्या प्रथेला आळा घालण्याचा ते अपेक्षा करतील. असो नाहीये किशोरभाई, मागच्या वेळेला अरुण पाटील यांचा संघ उपविजेता ठरला होता आणि अतिशय भव्य मिरवणूक त्यांनी अगदी तिन्ही मंदिरामध्ये काढली होती की नेत्रदीप मिरवणूक होणार लागेल. पाटलांचा बैलगाडा त्यावेळेला अतिशय फेमस झाला होता. अभि ठाकूर यांनी तर अक्षरशः गाडीच्या बोनेटवर बसून अरुण पाटील अभि ठाकूर यांनी असा नाच केला होता की अजूनपर्यंत ग्रामस्थ अजून विसरले नाही. मला ह्या गोष्टीचा विसर पडला की तुम्ही कसं काही गोष्ट विसरलात. नाही आम्ही विसरलो नाहीये. एक जस्ट किडिंग. आणि अरुण पाटील यांची आपण एक फलंदाजी पाहिली होती. साहिल भोईर यांच्या विरुद्ध त्यांची मॅच होती आणि साहिल भोईर यांनी खूपच धावा अशा जमवल्या होत्या. तेव्हा अरुण पाटील यांनी लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार मारले होते आणि खूपच बहारदार खेळी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली आणि तेव्हा त्यांना मालिकावीराचा किताब देखील त्यांना मिळाला होता. नक्कीच. आणि त्यांच्यात अजून एक प्लस पॉईंट अरुण पाटीलच्या मध्ये काय झाला असेल तर त्यांचा आवडता रंग ज्या त्यांनी जर्सी घातली पिवळा रंग हा त्यांचा आवडता. मागच्या वेळेला सुद्धा त्यांना पिवळाच रंग मिळाला होता परंतु आज पिवळ्या रंगामध्ये कुठेतरी थोडासा गडदपणा जास्त वाढलाय आणि तो रोहितने भरून काढण्याचं काम केलंय. नक्कीच कुठेतरी आक्रमकता निहाल 11 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संतोष दादा काठावले यांची देखील एक क्लिप आपल्या गावामध्ये बरीच व्हायरल झाली होती. त्यांचा नृत्य मात्र एक मनमोहक नृत्य त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. जर का त्यांनी झेल टिपली तर माझ्याकडून त्यांना 201 रुपयाचा पारितोषिक मी जाहीर करतो. नक्कीच माझ्याकडून 500 रुपये. संतोष दादा काठावले हात वरती करा. कार्पेट शॉट खेळाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान ढेंगे कालून चौकार. अतिशय खराब क्षेत्रक्षण. निखिल भोईर, मला तर वाटतं निखिल भोईर येते. एवढा एक उत्कृष्ट क्षेत्रक्षणाकडून अशा प्रकारची चूक होणं नक्कीच आपल्या संघासाठी नुकसानदायक आहे. तर तत्पूर्वी आपण बोलूया धावसंख्येकडे. धावसंख्या झाली होती 29. दुसरं षटक चालू असताना एक बिनबाद 29 अशी एक चांगल्या सुस्थितीत निहाल 11 संघ पोहोचतोय.
करण गोलंदाजी करतोय. करण याने जर काय हॅट्रिक घेतली तर माझ्याकडून त्याला 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि संतोष दादा काटावले यांनी झेल जरी टिपली तरी माझ्याकडून त्यांना 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. वेदांत 11 संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडतोय की काय, कारण धावपलकावर धावांचा डोंगर इथे साचलेला दिसतोय. स्ट्राइक ऑन रोहित पाटील इज ऑन फायर. फायरचा पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय की काय, पायचीत पकडण्याचा प्रयत्न होता करण्याचा, परंतु कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. निर्धाव चेंडू इथे मात्र त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय. रुपेश ठाकूरने जर झेल घेतला तर एकविरा ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथं आलेलं आहे. बघूया रुपेश ठाकूर. एक चांगल्या खेळाडूचं हे लक्षण आहे की चांगल्या चेंडूला चांगलाच समाचार घ्यायला हवा. आणि खरं म्हणजे डुकरे हा नौका गोलंदाज करण डुकरे याचं कौतुक करायला हवं. त्याची प्रशंसा अरुण पाटील यांनी अगोदरच केली होती की नाही, करण डुकरे माझ्याकडे उत्तम गोलंदाज आहे आणि नक्कीच कर्णधाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम हा करण करतोय. आतापर्यंत आक्रमक फलंदाज महेश आणि रोहितला त्यांना थोपवून ठेवलंय आणि हेच थोपवणं म्हणजे ह्या नवीन गोलंदाजसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. महेश बोरसाठी सुवर्ण संधी असणार आहे. षटकार मारला तर त्यांच्या बहिणबाई अरुणाताई गाताडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. फुटबॉलचा सामना चालू असल्यासारखा इथे आम्हाला भास होतोय आणि नक्कीच चौकार अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय संघाचा मालक अरुण पाटील. धावसंख्या मात्र होते 34. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाल्यामध्ये 11 चेंडू आणि 34 धावा या आतापर्यंत जमवल्यात त्या निहाल 11 संघानं. बरोबरच देखणी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक नरेश मस्कर यांच्याकडून एक खूपच दानत्व असलेलं व्यक्तिमत्व भातन गावातील नरेश मस्कर. राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रियपणे भाग घेणारे नरेश मस्कर इथे मात्र मैदानावर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. नक्कीच किशोरभाई, खरंच निखिल नरेश मस्कर याचं कौतुक. गावातील कुठलेही गृहस्थ असो अगदी आवडीनं मामा म्हणून सगळ्यांना आवडीनं संबोधतात आणि हेच त्यांचं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच चांगला होतोय. तत्पूर्वी 2 षटकानंतर धावसंख्या मात्र ती 34. आतापर्यंत बिनबाद 34 ही उच्चांक धावसंख्या म्हणावी लागेल आजच्या या 5व्या सामन्यातील, कारण प्रत्येक गणित सामन्यामध्ये विकेट ह्या पडत गेल्या होत्या, परंतु हा असा एकमेव सामना 5वा सामना सुरू आहे की आतापर्यंत 17च्या सरासरीने एकही खेळाडू एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. आणि आता संघ नायक स्वतः संघ मालक स्वतः तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय, कारण धावसंख्येचा जो डोंगर उभा राहिला आणि त्याला कुठंतरी थोपवण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला स्वतः चेंडू हातात घ्यायला लागेल. आणि एक दीर्घ अनुभव पाठीशी घेऊन उतरलेला हा संघाचा मालक अरुण पाटील. पाहायचंय पहिला चेंडू उंचाव मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेट शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव सहजरित्या पूर्ण. रुपेश ठाकूर कुठेतरी थोडेसे ताचपडले, परंतु चांगले क्षेत्ररक्षण, प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन. भले एक धाव एक्स्ट्रा गेली काही हरकत नाहीये. नाही, खरंच रुपेश ठाकूरचं आपण कौतुक करायला हवं किशोर. मला वाटलं ही कोणतरी एखादा 16 वर्षाचा मुलगा हा टनटन टनटन उड्या मारतोय, पण खरंच आज रुपेश सारखा मातब्बर समालोचक जर एवढा उत्स्फूर्तपणे एवढा आक्रमकतेने जर क्षेत्ररक्षण करत असेल तर वेदांत 11 संघाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. बरोबरच भविष्य खूपच उज्ज्वल आहे, परंतु त्याला अंधारात ढकलण्याचं काम इथे मात्र रोहित पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 2 चेंडू तर चांगले फेकले, मोठे फटके लगावून दिले नाहीयेत. जखडण्याचं काम इथे मात्र
गोलंदाज करतोय. करण डुकरे देखील चांगल्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीवर कुठल्याही पद्धतीचे मोठे फटके त्याने खेळून दिले नाहीत. दरम्यान पुढचा आलेला गोलंदाज स्वतः संघमालक बड्डे बॉय अरुण पाटील यांनी देखील 2 चेंडू चांगले फेकलेत. कुठल्याही पद्धतीचे मोठे फटके त्यांना खेळून दिलेले नाहीयेत. जखडून ठेवलंय. सलामीला आलेली जोडी अजूनपर्यंत ही जोडी तुटलेली नाहीये. अजूनही मैदानामध्ये तैनात. पाहायचंय पुढचा चेंडू. इथे मात्र गोलंदाज थोडा चुकतोय. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू फेकला आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार. डीजे. आता मात्र फुल कॉन्फिडन्स मध्ये क्षेत्ररक्षण करतोय स्वतः समालोचक रुपेश ठाकूर. आणि जर का त्याने दुसरी धाव घेतली असती तर डायरेक्ट हिट करून टर्म त्याने उडवला असता. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स लेवल त्याचा यावेळेला हाय झाला होता. नक्कीच चेंडू नक्कीच त्याला फुटबॉल सारखा वाटतोय. मला नक्कीच इकडचा जाणवतंय की रुपेशला चेंडू नक्की फुटबॉल सारखा वाटतोय. एकही चेंडू अजूनपर्यंत त्याच्या हातातून सुटलेला नाहीये. हेच त्याच्या क्षेत्ररक्षणाचं गमक आहे मला तर वाटतंय. मला तर वाटतंय फलंदाजांचा देखील आवडता क्षेत्ररक्षक रुपेशच असावा. कारण सगळे चेंडू त्याच्याच लेंथ मधून जात आहेत. नो चेंडू. काय शॉर्ट का? शॉर्ट रन सॉरी. एक धाव शॉर्ट. पंचांचं कौतुक. एवढं रात्री सुद्धा त्यांचं अचूक लक्ष आहे. खरंच या पंचांचं मला तर वाटतं आपल्या नाईटला पंच होते तेच आहेत ते. त्यांचं अगदी खरंच मी सर्वांच्या वतीने कौतुक करतो. एवढं अचूक लक्ष ठेवणं रात्रीच्या वेळेला हे पंचांचं काम आहे आणि ते करण्याचं काम चोखपणे करतात. त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. इथे मात्र तुफानी शॉट खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. काय वर थांबा. वर षटक पूर्ण. पंच षटक पूर्ण झालेलं आहे. AK-47 धावा झालेल्या आहेत. AK-47 बिनबाद AK-47 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावांचा उच्चांक साहिल 11 संघाने केलेला आहे. प्रिशा 11 संघ मालक साहिल पाटील 61 धावा त्यांनी काढलेले. अजूनही हा पल्ला दुसऱ्या कुठल्याही संघाला गाठता आला नाहीये. आणि आता सर्वात जास्त संधी मात्र या निहाल 11 संघाला आहे. कारण आतापर्यंत 47 धावा त्यांच्या जमलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडू आणि आक्रमक फलंदाज रोहित हा फलंदाजीसाठी. गोलंदाज विशाल गाताडे टू रोहित पाटील. one of the aggressive batsmen in the ground. पाहायचंय पहिला चेंडू. उंच मारला चेंडू. पाहायचंय झेलबाद होऊ शकतो की काय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु इथे फलंदाज बाद होतो की काय. चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी इथे पाहायला मिळते. एनर्जेटिक एनर्जी लेवल पाहायला गेलो तर प्रत्येक खेळाडूची चांगली एनर्जी आहे. थोडीशी थंड हवेची एक झुणूक आपल्या शरीराला चाटून जाते. मात्र खरोखरच सुखद गारवा आपल्याला त्याच्या मार्फत मिळत असतो. कारण सर्व मित्र परिवार सर्व पूर्ण गाव एकत्र येऊन हे सामने खेळत असतात. जुन्या आठवणींना उजाला मिळत असतो. आणि या रजनीमध्ये इथे मात्र सामना रंगलाय. निहाल 11 विपक्ष वेदांत 11. महेश भोईरसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. जर का षटकार मारला तर 500 रुपये. अरुणाताई गाताडे उपसरपंच भादान यांच्या मार्फत.
इथे मात्र 500 रुपये खिशेच्या आत. नवीन चेंडू पाणी पाण्याची व्यवस्था करा आयोजक. 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. व्यत्यय नको कारण दिवसाचे सामने नाहीत रात्रीचे सामने आहेत. आपण इथं पाणी पिता परंतु तिकडे डिझेल पितोय जनरेटर याची सुद्धा आपण दक्षता घ्या. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय विशाल गाथाडे यांच्याकडून कारण मागच्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता आणि तिकडे पुरुष 11 संघाचे मालक साहिल पाटील यांचे हृदयाचे ठोके थोडेसे वाढलेले असतील कारण त्यांचं रन चेस होतोय की काय त्यांचं धावसंख्या चेस होते की काय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू सीमा पार षटकार 60 यांच्या पॉकेटमधून 1000 रुपये मायनस झाले ते महेश भोईरसाठी. म्हणजे काही असो ओव्हलनी उलटी जाणार आहे यावेळेला. दरवेळेला भाऊबीजला बाहू टाकतो बहिणीला रक्षाबंधनाला परंतु यावेळेला बहिणीला उलटे पैसे द्यायला लागतील ते 1000 रुपये महेश भोईरसाठी. आणि 62 धावा आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय तो या संघानं उच्चांक गाठलाय. 62 धावा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि या संघातील ह्या दोन्ही सलामीवीरांना नक्कीच मानवंदना द्यायला हवी की अजूनपर्यंत एकही विकेट न गमावता या मालिकेतील सर्वात उच्चांक धावसंख्या गाठली आहे. 23 चेंडूमध्ये 62 धावा जमवल्यात ह्या नियाल 11 संघानं. आणि यामध्ये महेश भोईर आणि रोहित पाटील या 2 फलंदाजाचं नक्कीच कौतुक करायला हवं कारण मातब्बर फलंदाज सुद्धा एवढा उच्चांक गाठू शकले नाही तेवढं या 2 खेळाडूंनी करून दाखवलंय. आमचे किशोर भोईर इथे समालोचक थोडेसे नाराज झालेत कारण त्यांच्या संघानं 61 धावा जमवल्या होत्या आणि 62 धावा या जमवल्यात त्या निहाल 11 संघानं. म्हणजे आपण जरी आता यातला वेदांत अरुण पटलांचा संघ जिंकला किंवा निहाल 11 संघ जिंकला तरी आपल्या पाड्यात आता काहीच राहणार नाही आणि याची खंत त्यांना आता शेवटपर्यंत राहणार आहे. आणि त्यामुळे आपली लढत आता बाहुबली प्रवीण भोईर समोर होणार आहे. त्यामुळे अर्धा विजय आपल्या हातून निसटून गेलेलाच आहे. या निलेश भोईर सरपंच तानाजी पाटील आपली वाट पाहतात कारण त्यांच्या सोबतीला कोण नव्हता. पहिल्याच सामन्यात ते पराभूत झाले होते. आता त्यांची संगत आपण पण द्या. इकडे व्यासपीठावर बरेच मातब्बर मंडळी येऊन गेलेली आहेत. अगदी सुरुवातीला वसंतदादा काठावळे असतील अनंता जे काठावळे असतील त्यानंतर सुभाष जे पाटील सुभाष जे भोईर त्यानंतर चंद्रकांत भोईर अरुण पाटील दीपकजी ठाकूर त्यानंतर स्वप्नील भोईर त्यानंतर आता बसलेले आमचे नवनिर्वाचित आलेले व्यासपीठावरील पाहुणे किरणजी मुकादम नितीनजी भोईर माजी उपसरपंच आक्रमक गोलंदाज हे सुद्धा व्यासपीठावर आले. त्यानंतर बाळाराम मुंडे आणि नेहमीच जय हनुमान संघाचा एक कणखा गोलंदाज राहिलेला भास्कर भोईर या सर्व मान्यवरांचे आम्ही या आपल्या ग्रामस्थांतर्फे आभार मानतो. आणि आपल्या सर्व भगिनी अर्चनाताई वहिनी त्यानंतर संगीता ताई त्यानंतर आमच्या अरुणाताई उपसरपंच बोला ना.
बघा पारितोषिक सुरू झालेली आहेत. हनुमान काठवल्याने नुसती कॅच एक टप्पा कॅच जरी घेतले तर राजेश ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं त्यांना पारितोषिक आलेलं आहे. अशा प्रकारची पारितोषिके फक्त भातन गावातच आपल्याला पाहायला मिळतील. निलेश भोईर दरवर्षी आपण अतिशय उत्तम कामगिरी करता, परंतु यावेळेला आपल्या सौभाग्यवती व्यासपीठावर आल्या काय आणि आपली पडती कला काय पाहायला मिळाली. आज आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष आपण इथं खेळ बघतो आणि मी तर कॉन्फिडन्सनी सांगतो की ज्या संघामध्ये निलेश असेल त्या संघाला 10 खेळाडू कसे असो निलेश त्यांना वरपर्यंत नेणार. परंतु आज असं आपलं काय झालंय की आपल्या हातून एवढे चांगले फलंदाज असताना सुद्धा आपण ही हार पत्करली आणि नुसती हार पत्करली, एक मानहार आपल्याला हार पत्करावी लागली. याचं नक्की आपण बिल कोणावर फाडाल? स्वतःवर पडतं. आम्हाला वाटलं आपल्या अर्धांगिनीवर फाडायला वाटतं कारण त्या बघायला आले होते म्हणून. असं नाहीये ना? नाही तर इथली भांडणं घरी व्हायची. असं नाहीये ना? चला चला ठीक आहे, एक मजेचा विषय असू द्या. आपलं प्रेम दोघांचं अतिशय आम्ही जवळून बघतो. एक चेष्टे मस्करीचा विषय. प्रिशा 11 संघाचा करदार तसेच संघ मालक आणि तनय आणि बकासूर 11 संघाचा संघ मालक आणि करदार येथे यायचे. आपल्या जेवढ्यांच्या किशोर भाई आपण पाहिलं असतील, जेवढ्यांच्या घरातली माणसं आपल्या भगिनी इथं बघायला आल्यात ते सगळे फेल झालेत. आपण पाहिलं का सरपंचांच्या सौभाग्यवती बायला त्या पहिल्याच मॅचला हरल्या. निलेश भोईरच्या आल्या ते हरले. त्यानंतर सागर चाललाच नाही, सागरची आई माहित आहे. सतीशला आत एवढा जोडला की परत इच्छाच व्हायची नाही गोलंदाजीसाठी. फक्त मॅडी एक लकी लागलेला आहे त्याला. कधी नाही एवढा ग्राउंडवर चमकत. यावेळेला त्याची नजर मला तर व्यासपीठावरच असेल म्हणून यावेळेला अतिशय उत्तम दर्जाची त्यांनी फलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा भार आता कुठपर्यंत सोपवतोय त्याच्यावर अवलंबून आहे. बाकीच्या सगळ्यांचीच आज नामोजकी आली आहे घरच्यांच्या समोर. असो एक मजेशीर भाग, परंतु आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथं सर्वजण ते आले, आपला प्रोत्साहन वाढवण्यासाठी आले. परंतु आपलं दुर्दैव आहे की आपण आपल्या घरातल्यांच्या समोर आपली चमक दाखवू शकलो नाही. असो आता आपण सामन्याकडे बोलूया आणि आमच्या किशोर भाई आता पुढचं समालोचन अतिशय गोड भाषेत आपल्याला ऐकवतील. हनुमानजी काठावळे आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपले परम मित्र राजेश ठाकूर बंड्या ठाकूर यांच्याकडून आलेलं आहे. आपण एक टप्पा जरी कॅच घेतली तरी तुमच्या आपल्यासाठी पारितोषिक आलेले आहेत. आता मी बंड्या ठाकूर यांचं सुद्धा कौतुक करतो कारण नेहमीच ते लंगड्या घोड्यावरच बक्षीस लावतात. त्यांना माहिती आहे की हा घोडा रेसमध्ये चालणारा नाही, अशावरच बक्षीस लावतात ते. अनिल भाऊचे खारमिसे यांच्याकडून गोपाल काठावले यांच्यासाठी पारितोषिक आलेलं बघा. एक या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या बंड्या ठाकूर असो किंवा अनिल भाऊजी खारमिसे असो यांनी पारितोषिक लावलेत. तर या संघ मालकानं अगदी त्यांचं कौतुक करायला हवं. तत्पूर्वी मॅच सुरू होतंय. अरुण पाटील आणि सतीश टावरे. प्रिशा 11 संघाचा करदार आणि संघमालक तसेच तनय आणि बकासूर 11 संघाचा संघमालक आणि करदार समालोचन कक्षासमोर यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दोन घेतले ना. 3-3 क्षेत्ररक्षण अगदी चेंडूच्या अवतीभोवती गोलाहून धावत होते, परंतु अडवण्यात मात्र यशस्वी झालाय तो गोपाल काठावले. एक 15 वर्षापासून क्रिकेटचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्याने नाव कमावलं होतं. आज बऱ्याच वर्षाच्या अवधीनंतर तो मैदानात उतरलाय. एक चांगली गोलंदाजी रोहित पाटील याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते, परंतु यष्टीरक्षक मात्र थोडीशी चुकी करतो आणि बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. ती वेदांत 11 संघाला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते मात्र 3. या एका धुक्क्यानं मात्र हा संघ काही पुढे जाऊ शकत नाही कारण एक बलाढ्य धावा उभारल्या त्या निहाल 11 संघानं.
63 धावांचं लक्ष समोर असताना मात्र आक्रमकता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि संघनायक अरुण पाटील यांच्याकडून पहिल्याच चेंडूवर एक सनसनाटी चौकार. नेहमीच प्रीमियर लीग भातान प्रीमियर लीग मध्ये अरुण पाटील असेल किंवा चंद्रकांत भोईर असेल हे नक्कीच आपली कामगिरी पुढचे राऊंड सेकंड राऊंड हे 3 ओव्हरचे होतील याची संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पुढचे सामने हे 3 षटकांचेच राहणार आहेत. गोलंदाज रोहित आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले तर 3 चेंडू मध्ये 7 धावा जमवल्यात 11 आणि सनसनाटी षटकार. आम्ही म्हणालो होतो की अरुण पाटील हा नेहमीच प्रीमियर लीग मध्ये चमकतो आणि त्याच्या नावावर ही ख्यातीच आहे की चंद्रकांत भोईर असेल, अरुण पाटील असेल किंवा निलेश भोईर असेल, प्रवीण भोईर हा बाहुबलीच आहे. परंतु यश मात्र त्याला अजूनपर्यंत मी कधी त्याचं पाहिलं नाही. यावेळेला अपवाद ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु अरुण पाटील यांनी आपला जलवा असाच कायम ठेवलाय आणि 2 चेंडूवर एक चौकार आणि षटकारानं 10 धावसंख्या स्वतःच्या नावावर उभ्या केल्या तर धावसंख्या झाली ती 13. एक जशा तशी सुरुवात केली आहे वेदांत 11 संघानं. पहिले षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 13 एक उच्चांक धावसंख्येला सुरुवात केली आहे वेदांत 11 संघानं. बघा इथं स्वप्नील भोईर आणि किरण मुकादम यांच्याकडून पारितोषिक अरुण पाटील साठी आलेले 2 चेंडूवर अजूनही 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि हा सुद्धा चौकाराच्या दिशेने वाटचाल. बघूया चेंडू जातोय 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 आणि अडवलाय. अभि ठाकूर यांच्याकडून सुद्धा अरुण पाटील यांना बक्षीस आलेले. लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपये. त्याचप्रमाणे किरण मुकादम, स्वप्नील भोईर यांच्याकडून सुद्धा 3 षटकारांना 1000 रुपये आलेले आहेत. बघा अतिशय एक चाणक्य रणनीतीमधून खेळाडू खेळला जातो तो म्हणजे सतीश टावरे उर्फ भाया टावरे. आणि आपल्या गुणांना अनुसरून एक उत्तम प्रतीचा गोलंदाज रोहितला चांगल्या प्रकारे समाचार घेतो आणि ज्या धावसंख्येची गरज होती वेदांत 11 संघाला आणि त्या धावसंख्येच्या टप्प्यात मात्र या फलंदाजानं आणून ठेवलंय वेदांत 11 संघाला. पहिल्या षटकामध्ये 20 धावेची सरासरी राखण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलाय तो वेदांत 11 संघ. आता 18 चेंडू आणि अजूनही 43 धावेंची गरज ती वेदांत 11 संघाला. तसं पाहायला गेले तर पहिला हा जो गोलंदाज होता रोहित हा आक्रमक गोलंदाज म्हणून जय हनुमान संघाचा खेळाडू ऑलराऊंडर आहे आणि त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा या संघनायकाला होत्या. एका षटकाराला का 3 षटकाराला ते पण सांगा हो. बॅक टू बॅक 2 षटकार जरी अरुण पाटील यांनी मारले तर शंकर पाटील यांच्याकडून 1000 रुपये, अनिल पाटील यांच्याकडून 1000 रुपये, किरण पाटील यांच्याकडून 1000 रुपये तर समीर ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. आणि 3 षटकार लगातार मारले तर स्वप्नील भोईर, किरण मुकादम यांच्याकडून 1000 रुपये आणि अभि ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 हजाराचा कोठा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अरुण पाटील सुद्धा जोश मध्ये आहेत आणि मात्र गोलंदाज सुद्धा तेवढाच आक्रमक आहे आणि त्याचा लकी स्टार ह्या गोलंदाजाचा आमच्या व्यासपीठावर आहे. तेव्हा बघूया फलंदाजीमध्ये त्यांनी जे गुणत्व दाखवलंय ते नक्कीच गोलंदाजीमध्ये दाखवतो का ते. आणि अनिल भाऊजे खारमिसे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारला 500 रुपये. रुपेश ठाकूर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. बॅटिंगला बऱ्याच अवधीनंतर निर्धाव चेंडूची सांगता होते आणि हेच वैशिष्ट्य आहे ते महेश भोईरचं. एकेकाली नावाजलेला खेळाडू परंतु एक आपल्या परिस्थितीच्या आणि ओझ्याखाली आणि नोकरीच्या ओझ्याखाली त्याने थोडं खेळापासून अलिप्त राहिलाय. परंतु जरी अलिप्त राहिला असेल
तरी अनुभवाची शिदोरी नक्कीच मात्र त्याच्या खांद्यावर आहे, कारण 12 तास ड्युटी करावी लागते आणि अशा क्षणी त्याला खेळण्यासाठी वेळ मिळत नाही, परंतु कुठेही अनुभव कसा कामी आणायचा याचा पुरेपूर आपण या चेंडूवर त्याचा अनुभवलाय. कृपया नाणेफेकीसाठी यायचंय आणि स्वेर चेंडूचा मारा होतोय. एक अरुण पाटीलला कशा प्रकारे चखवायला हवं असं जसं परीक्षण करून तो गोलंदाजी करतो. एखादा चेंडू जरी स्वेर गेला तरी चालेल, परंतु या आक्रमक फलंदाजाला कुठेही षटकार मारून देता नये अशी रणनीती आखून हा महेश गोलंदाजी करतोय. आणि दोन्ही तत्पूर्वी पुढच्या सामन्यातील संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र अरुण पाटील थोडासा चाचपडताना दिसतोय, कारण दोन्ही अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज, आणि गोलंदाजाचा अनुभव नक्कीच कामी येतोय आणि फलंदाज मात्र कुठंतरी बॅकफुटवर जातोय. आणि फुलपाखरू उडालाय. आम्हाला असं वाटत होतं की हा झेंडूवर बसेल, परंतु झेंडूवर न बसता तो टाकल्याच्या फुलावर बसला आणि टावरेच्या हातून तो बॉल गेला आणि टावरे संजय भाया टावरे यांना मात्र आता स्ट्राईक मिळाली आहे. अभि ठाकूर आणि रोशन ठाकूर यांच्याकडून राकेश ठाकूर यांना बक्षीस आलंय. जर तुम्ही एक टप्पा जरी कॅच घेतली तर तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. बघा आपल्यासाठी किती इथं प्रेरणा देतात प्रेक्षक. आता मात्र पटोण्या साईडला खोर घातली होती, परंतु कुठेतरी आपला पिंजरा सटकला आणि अरुण पाटील थोडक्यात वाचला. आणि नक्कीच ज्याला आपण जीवदान दिलंय, अरुण पाटील असेल किंवा सतीश टावरे असतील, हे दोन्हीही अजून जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा अनुभव असणारे खेळाडू आहेत. आणि महेश भोईरला नक्कीच ठाऊक आहे, हे खेळाडू जर शेवटपर्यंत थांबले तर विजय हा त्यांचा निश्चितच आहे. म्हणूनच धावबाद घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न भरपूर चालू आहेत. आणि आता मात्र चेंडू जातो सीमारेषे लगत आणि तो सनसनाटी षटकार. एकोणतीस धावा दुसरे षटक चालू असताना जसाच तसं उत्तर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा रोहित आणि महेशनं जी दमदार सुरुवात केली होती, शेवटच्या क्षणापर्यंत जशी सुरुवात ठेवली होती तशी सुरुवात आता सुद्धा सतीश आणि अरुण सुद्धा करतोय. दुसरे षटक प्रगती पथावर असताना 29 धावा आतापर्यंत जमवल्यात आणि अजूनही 33 धावांचं लक्ष हे या संघासमोर. पुन्हा एकदा तसाच, परंतु आता मात्र फुलपाखरू आणि पुन्हा षटकार. ठाकूर, त्याच्यानंतर अनिल पाटील, किरण पाटील, नाव सांगा आता, मी पण विसरलो एवढ्यांची नाव. अनिल भाऊचे खारमीसे आणि समीर ठाकूर यांनी सर्वांनी 2000 रुपये इथे जमा करायचे. आता इथं पैसे जमा करायचे आहेत, कारण आता बॅक टू बॅक जो आपण म्हटलं होतं की बॅक टू बॅक 2 षटकार मारले. आता ज्यांनी पैसे लावलेले आहेत पैसे, त्यांनी कृपया आता इथे पैसे जमा करायचे आहेत, कारण पारितोषिक ते अरुण पाटीलनी जिंकलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत आणि समीर ठाकूरने पुन्हा त्याच्यावर अजून एक 500 रुपये लावलेले आहेत. तर 5000 रुपये आता इथे टेबलावर जमा करा, तेव्हाच पुढची अनाउन्समेंट आपली केली जाईल. समीर ठाकूर आणि अनिल पाटीलने पुन्हा 500 रुपये वरती दिलेले आहेत. म्हणजे किरण पाटील यांनी सुद्धा 500 रुपये दिले. तू बॅक टू बॅक षटकार 2 मारलेत, तेव्हा आपण 1000 रुपयाची आपली कॉन्ट्री आहे ती कृपया इकडे समालोचन कक्षामध्ये पाठवून देणे. आता 1500 राहिले नाही, अगोदर तुम्ही बॅक टू बॅक 2 षटकार बोलले होते. युट्यूबला इथे लाईव्ह आहे आमच्याकडे. चला आता प्रसाद भोईर. आता मात्र वेदांत 11 संघ हा चांगला स्वस्थितीत आलेला आहे आणि त्याचे पाठीराखे मात्र आता नक्कीच आनंद साजरा करत असतील. सतीश टावरेंनी जर 3 षटकार मारले तर ऋतुजा टावरे त्यांच्या सौभाग्यवती
यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहेत. एक षटकार मारले तरी चालतील, नाहीतरी पैसे ह्या कपाटात ना दुसऱ्या कपाटात जाणार आहेत, काही हरकत नाही. एक तर लगावलाच, फक्त ड्रायव्हर चेंज होणार आहे कपाटाचा, बाकी पैसे त्याच कपाटात, चावी पण त्यांच्याच हातात असणार आहे. कारण असं धनलक्ष्मीचं आहे की जर घरातील पैसे हे लक्ष्मीच्या हातात असतील तर पैसे अजून वाढतात. संघाचे कर्णधार जर वेळेवर इतर हजर आले नाही तर तुम्हाला 2-2 ओव्हरची तुमची मॅच खेळवली जाईल. हे नाईट मॅच आहे, इथं डिझेल पितोय तिकडे, तुम्ही पाणी नंतर प्या, तुम्ही पाणी थंडा नंतर प्या, डिझेल इकडे पितोय, नाही तर तो कव्हरेज तुमच्याकडनं भरून घेण्यात येईल. कोण आलंय? बाकासूर 11 आलेले आहेत, तना 11 आलेले आहेत का? त्रिशा 11 घ्या लवकर, नाणेफेकीचा कॉल करून घ्या. आपण सामन्याकडे बोलूया. पहिल्या चेंडूवर सनसनाटी षटकार ठोकलाय तो सतीश टावरे यांना, आणि आपल्या सौभाग्यवतींचा त्यांनी खरंच अर्थाने मान राखलाय. अतिशय उचली घेणारा चेंडू आणि पंचांकडून चेंडू स्वेर चेंडू. आता मात्र गोलंदाजावर एक मानसिक दडपण आलंय प्रसाद भोईरवरती, कारण समोरील जे फलंदाज आहेत ते नंबर 1 रँकचे दोन्ही फलंदाज आहेत. अशा क्षणी 3 नंबर रँकचा जर गोलंदाजी करत असेल, त्यांनी जर पहिल्या दोन्ही गोलंदाजांचा समाचार अतिशय उत्तमरित्या घेतला असेल तर नक्कीच मानसिक दबाव या नवख्या गोलंदाजावर राहील आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी तयार सतीश टावरे. आता मात्र पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू उचली घेतोय आणि नो बॉल, बाउन्स, नो बॉल. आणि आता मात्र आता फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे, फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. 1 बाउन्स, नो बॉल देण्यात आलेला आहे. धावसंख्या झाली ती किती? 43. अजूनही 20 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 20 धावा, जवळ मोठं अशक्य वाटणार हे आव्हान अतिशय जवळ आणून ठेपलंय ते सतीश आणि अरुणनं. पाहूया पुन्हा प्रसाद सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. आता मात्र या चांगलं चखवलंय आणि थोडासा नाखुश स्वतःच्या फलंदाजीवर होतोय सतीश टावरे. त्याला पूर्ण एक कॉन्फिडन्स होता की मी ह्या चेंडूवर नक्की षटकार खेचेन, परंतु त्याला कुठंतरी कमबॅक केलं ह्या गोलंदाजानं. नवख्या गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. एक कॉलेज, घरची परिस्थिती दोन्ही गोष्टी हाताळत असताना एवढी चांगली गोलंदाजी करतोय हा प्रसाद. पाठीराख्यांचं खरापासून मनापासून कौतुक करायला हवं आपण. काय खोर घालतात, असं वाटतं डुक्कर आलाच. अतिशय दडपण आणतात ते क्षेत्ररक्षण, अशा प्रकारचं दडपण आपण आणू नका. रोहित संघनायक कानमंत्र देतोय प्रसादला, जर आपल्याला हा सामना जर जिंकायचा असेल तर आपल्याला कुठेतरी अरुण पाटीलला थोपवायला हवं, कारण अरुण पाटील आता भलताच रंगात आलेलं आहे. आतापर्यंत अरुण पाटीलनं 26 धावा, 8 चेंडू मध्ये 26 धावा आतापर्यंत घेतल्यात त्या अरुण पाटील. आक्रमकता आपली दाखवून दिली आहे विदाऊट सराव. आणि आता मात्र पूर्तता थांबवलं. या नवख्या गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं. अगोदर सुद्धा चिन्मय पाटीलनं अशी गोलंदाजी केली की अगोदरच्या सामन्यामध्ये जो दीपक ठाकूर यांचा संघ आहे त्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 10 धावा गरज असताना त्यांना निर्धाव चेंडू टाकलं होतं. त्यानंतर आता हा प्रसाद आहे, याच्या अगोदर सुद्धा आपल्या रघुनाथ दादाचा मुलगा त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. म्हणजे नवीन येणारी ही पिढी, भातांची नवजात पिढी ही नक्कीच आमच्या या क्रिकेटचं भवितव्य असणार आहे. आणि आता चेंडू जातोय आणि झेल सोडलेला आहे. अरुण पाटीलचा झेल सोडलाय म्हणजे जवळजवळ विशाल आपण सामना सोडलाय असं मला वाटतंय. विशाल मंगेश भोईरचा मुलगा आहे. अजून परत मी पण त्याला पहिल्यांदाच बघतोय. जरी मंगेश भोईर आमचं जवळचे मित्र असतील, आमचे वर्गमित्र असतील, परंतु त्यांचे 20 वर्ष कारकीर्द मोपाड्यातच गेले. त्यामुळे विशालला काय आम्हाला बघायचा कधी योग आला नव्हता आणि आज आला तो पण अशा प्रकारचे की त्यांनी अरुण पाटीलचा झेल सोडलाय आणि आपल्या संघाला अडचणीत आणलाय. परंतु षटकार मात्र वाचवण्यात तो नक्कीच यशस्वी ठरलाय. चौकार, अजूनही 14 धावेची गरज.
शेवटच्या षटकामध्ये 14 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना. आमचे मित्र किशोर भोईर यांनी सांगितलं की आपला प्रत्येक सामना हा इथं रोमांचकच सामना होतो. प्रत्येक सामन्याचं गणित हे प्रत्येक षटकामागे बदलत असतो. सुरुवातीच्या फक्त एक मधला जो सामना सोडला चंद्रकांत भोईर आणि निलेश भोईर यांचा जर एक सामना सोडला तर बाकी चारही सामने आतापर्यंत सगळे कलाटणी देणारे सामने ठरले. प्रत्येक चेंडू मागे त्यांची गणित बदलली आहेत आणि असे सामने नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडतात की जो सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू मागे गणित बिघडायला हवीत. लवकर पंच यांना एवढा वेळ देऊ नका. लवकर सामना पण लवकर कर्णधार लवकर लवकर आपण खेळून घ्या. कारण काय आपल्याला हे दिवसा सामने असतील ना तर आपण रात्री 8 वाजेपर्यंत खेळलो असतो. पण रात्रीचे सामने आहेत. सगळा खर्चाचा बोजा समयाचा बोजा सगळ्या बाजूला सारून पोलिसांचा बोजा सगळा सारून आपल्याला हे सामने उरकायचे आहेत. तेव्हा जास्त वेळ न दडवता जेवढं शक्य होईल तेवढे लवकर आपल्याला हे सामने पूर्ण करायचे आहेत. कारण हा अनोखा या आयोजन केलेलं या आपल्या कमिटीनं आतापर्यंत रात्रीचे सामने कधीच भरवले नव्हते. अगदी पंचक्रोशी असो किंवा विभाग असो किंवा मला वाटतं तालुका असो कर्जत असो खालापूर असो या कुठेही जे गावातील प्रीमियर लीग आहे कधीही नाईटमध्ये खेळवली नव्हती. प्रथमच हे असं आयोजन आपल्या ह्या कमिटीकडून झालेलं आहे आयोजकाकडून झालेलं आहे. त्यांच्या अगदी मनाच्या अंतकरणातून मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढेही अशाच प्रकारचं त्यांनी कर्तव्य आपल्या हातून पार पाडो अशी मी त्यांना विनंती करतो. अरुण पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. देखना चेंडू अतिशय देखना चेंडू आणि चखवलंय अरुण पाटीलला. अरुण पाटीलला चखवलंय. जीवदान अरुण पाटीलला मिळाला होता परंतु चेंडू यष्टीरक्षकाचं कौतुक करायला हवं. कारण अशा प्रकारचा फलंदाज जर आपल्याला बाद होत नाही अशा प्रकारचा उत्तुंग षटकार मारतोय की आपल्या कुठल्याही क्षेत्रक्षणाला चेंडू हातात येत नाही. सर्व गोलंदाजाची पिटाई करतोय आणि अशा कुठल्या प्रकारचं चक्रव्यूह त्याला अडकवायला हवं त्याच प्रकारचं त्यांनी चक्रव्यूहामध्ये अरुण पाटीलला अडकवलंय. आणि एक चांगला मोहरा आणि एक उत्तम फलंदाज आणि पक्ष संघाचा मालक मात्र एक चांगली धावसंख्या उभारून 27 धावा काढून बाद होतोय आणि दुर्दैवरित्या बाद होतोय तो. आता पडत्या काळात खरंच या 4 चेंडू मध्ये एकच माफ करा 5 चेंडू मध्ये आता 14 धावांची गरज असताना मात्र दुर्दैवरित्या बाद होतोय तो अरुण. आणि आता विशाल गाताडे येतोय एक सर्व मदार आपल्या खांद्यावर घेऊन. अरे गेला महेश भोईर. कुठेतरी आपल्याला नजर लागलेली दिसते. आपल्या गोलंदाजीचा सुद्धा वचपा इथे काढला. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतोय. आपलं लक्ष थोडं विचलित झालेलं दिसतंय. मग आम्ही सामन्यामध्ये फलंदाजी चालू असताना आपल्याला बोललो की आपलं लक्ष कदाचित समालोचन कक्षामध्ये नव्हतं परंतु गोलंदाजीमध्ये जेव्हा आम्ही बोलून दाखवलं तेव्हा मात्र आपलं लक्ष इकडे गेले आणि त्याचा पुरेपूर फायदा अरुण पाटीलने घेतला भाया टावरेने घेतला. आणि आता क्षेत्ररक्षण सुद्धा मध्ये सुद्धा आपण मोठी गफलत केली आहे. ज्या क्षणी आपल्या क्षेत्ररक्षणाची गरज होती त्या क्षणी आपण कुठेतरी कमी पडला. 4 चेंडू 10 धावा. षटकार आता 3 चेंडू आणि 4 धावा. असं वाटलं होतं की अरुण पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी चित्र बदलेल या संघाचं. कारण कुठेतरी मनोधैर्य खचल परंतु विशाल गाताडेनं आपली कामगिरी चोख पुरवली. ही मॅच जर जिंकली तर अरुण पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळणार आहेत आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने हा वेदांत 11 संघ 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. आतापर्यंत 60 धावा जमवल्या त्या 22 चेंडू मध्ये या वेदांत 11 संघाने. आणि हा सामना जर जिंकला तर संघाचे संघ मालक अरुण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. मंडळाला 1000 रुपये देण्यात येणार आहेत.
हा अरे हनुमान कुठे तोच दिसत नाही मला. हा 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 काय नाही बघा अनोखा इथंशी बक्षीस लागलंय. फलंदाजीला विशाल आहे परंतु बक्षीस लावलंय बाहेर टावरेवर. आणि आता मात्र निर्धाव चेंडू वाकडा तिकडे खेळायला गेला. सरळ धावा येत असताना मात्र वाकडा तिकडे खेळायला गेला तो विशाल. आणि पुन्हा एकदा दडपण दोन्ही संघावर तेवढंच. एक चेंडू 2 धावा. हा सामना कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे एका चेंडू मध्ये 2 धावेची गरज. आता वेदांत येलेव संघाने अतिशय आजच्या दिवसातील हा आक्रमक अतिशय सर्व प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना होणार आहे. आणि दोन्ही संघ नायकांच्या सुद्धा हृदयाचे ठोके आता वाढत चाललेले आहेत. एक चेंडू 2 धावा. हा सामना बंडे ठाकूरचा अनोखा तसे बक्षीस लावलेले आहे. फलंदाजीसाठी आहे मात्र विशाल. परंतु सामना जर जिंकून दिला बाहेर टावऱ्याने तर त्याला 1000 रुपये देणार आहे तो. आता कसे देणार आहे ते प्रेक्षकांनी त्याचं चिंतन करावं. सर्व नियम या मालिकेमध्ये वापरण्यात येणार आहे याची दक्षता घ्या. किपरच्या हातामध्ये चेंडू असेल तर रन ग्राह्य धरली जाणार नाहीये. पंच निर्णय घेतीलच नक्कीच. ओके ओके बघा परंतु तशी चोरट्या रनची आवश्यकता नसणार आहे वेदांत इलेव्हन संघाने कारण त्यांना कंपल्सरी 2 धावांची गरज. आणि सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या सामन्याचं आणि अतिशय रोमांचक सामना असं पाहायला वाटलं होतं की हा सामना अरुण पाटील यांच्या खिच्यात नक्कीच जाईल. परंतु विशालनं खिच्यात आणलेला सामना परंतु त्याच्या खिच्याला कुठंतरी होल पडलं होतं आणि तो सामना त्याच्या खिच्यातून खाली गेलाय. दुर्दैव या संघाचा. आणि रुपेश ठाकूर आपण लवकर इकडे यायचंय अर्जंट. तुम्हाला निलेश भोईर बोलवतात. जेवढं आपण त्वरित वरती याल तेवढं आपलं सोल्युशन आपल्या काहीतरी या प्रयोजन आहे आपल्या मागच्या. कृपया आपण लगेच यायचंय. अरुण पाटील आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. किरण मुकादम हे आपल्यासाठी केक घेऊन आलेले आहेत. आपलं